नमस्कार. आज आपण वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकातील सेशन 13 यामधील काही अवघड शब्द पाहणार आहोत. यामध्ये असे बरेच शब्द आहेत जे की तुम्हाला माहिती नसतील किंवा तुमच्यासाठी अवघड असतील. तर हे शब्द तुम्ही जर पाठ केले तर तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या अगोदर आपण वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकातील सेशन 1 पासून सेशन 12 पर्यंत सर्व व्हिडिओ YouTubeवर टाकलेले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फ्लाईज, FLIES, फ्लाईज म्हणजे माशा. बीज, BEES, बीज म्हणजे मधमाशा. बीटल्स, BEETLES, बीटल्स म्हणजे भुंगे किंवा किडे. वॉस्प्स, WASPS, वॉस्प्स म्हणजे भवरे किंवा डंक देणारे कीटक. इन्सेक्ट्स, INSECTS, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. सेगमेंटेड, SEGMENTED, सेगमेंटेड म्हणजे विभागलेले. थॉरॅक्स, THORAX, थॉरॅक्स म्हणजे कीटकांच्या शरीराचा मधला भाग म्हणजे छातीचा भाग. ॲब्डॉमेन, ABDOMEN, ॲब्डॉमेन म्हणजे पोटाचा भाग. इमॅजिनेटिव्ह, IMAGINATIVE, इमॅजिनेटिव्ह म्हणजे कल्पक किंवा सर्जनशील. झूलॉजी, ZOOLOGY, झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. ॲप्टली, APTLY, ॲप्टली म्हणजे योग्यरित्या किंवा समर्पकपणे. एंटमॉलॉजी, ENTOMOLOGY, एंटमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्र. प्लस, PLUS, प्लस म्हणजे अधिक किंवा जोडलेले. डिराईव्ह, DERIVE, डिराईव्ह म्हणजे तयार करणे किंवा उत्पन्न होणे. सर्जिकल, SURGICAL, सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रियेशी संबंधित. डेव्हिएटिंग, DEVIATING, डेव्हिएटिंग म्हणजे वेगळे होणारे किंवा भटकणारे. अनकन्व्हेन्शनल, UNCONVENTIONAL, अनकन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक किंवा रूढीविरुद्ध. ऑड, ODD, ऑड म्हणजे विचित्र किंवा अनोखा. स्ट्रेंज, STRANGE, स्ट्रेंज म्हणजे अजब किंवा अनोखा. एलिमेंट, ELEMENT, एलिमेंट म्हणजे घटक किंवा मूलद्रव्य. ॲटॉमिक, ATOMIC, ॲटॉमिक म्हणजे अणुसंबंधी किंवा अणुचा. ॲनॅटॉमी, ANATOMY, ॲनॅटॉमी म्हणजे शरीररचना. व्हॉल्यूम्स, VOLUMES, व्हॉल्यूम्स म्हणजे भाग किंवा खंड. डिझिग्नेट्स, DESIGNATES, डिझिग्नेट्स म्हणजे दर्शवते किंवा नियुक्त करते. एक्सेप्शनली, EXCEPTIONALLY, एक्सेप्शनली म्हणजे अत्यंत किंवा अपवादात्मकपणे. कंटेंट, CONTENT, कंटेंट म्हणजे मजकूर किंवा आशय. ॲस्ट्रॉनॉमी, ASTRONOMY, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र. बायोलॉजी, BIOLOGY, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. बॉटनी, BOTANY, बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. स्टेटमेंट, STATEMENT, स्टेटमेंट म्हणजे विधान किंवा निवेदन. इलॅबोरेट, ELABORATE, इलॅबोरेट म्हणजे सविस्तर किंवा तपशीलवार. इसेन्स, ESSENCE, इसेन्स म्हणजे सार किंवा गाभा. कंटेन्ड, CONTAINED, कंटेंट म्हणजे अंतर्भूत किंवा समाविष्ट. कंडेन्सेशन, CONDENSATION, कंडेन्सेशन म्हणजे संक्षेप. ॲब्रिजमेंट, ABRIDGMENT, ॲब्रिजमेंट म्हणजे संक्षिप्त रूप. इसेन्शियल, ESSENTIAL, इसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक किंवा मूलभूत. रिप्रेझेंटेटिव्ह, REPRESENTATIVE, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी किंवा प्रतीक. एटिमॉलॉजिकली, ETYMOLOGICALLY, एटिमॉलॉजिकली म्हणजे शब्द उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून. डिवोट्स, DEVOTES, डिवोट्स म्हणजे अर्पण करणे किंवा समर्पित करणे. एक्स्ट्रामॅरिटल, EXTRAMARITAL, एक्स्ट्रामॅरिटल म्हणजे विवाहाबाहेरील. एक्सक्लुसिव्हली, EXCLUSIVELY, एक्सक्लुसिव्हली म्हणजे फक्त किंवा केवळ. प्रॉव्हिन्स, PROVINCE, प्रॉव्हिन्स म्हणजे प्रदेश किंवा क्षेत्र. कन्व्हेन्शनली, CONVENTIONALLY,
कन्व्हेन्शनली म्हणजे परंपरेने किंवा रूढीने. ॲक्टिव्हिटीज ACTIVITIES ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्रिया किंवा कार्य. कॅटलॉग्ड CATALOGUED कॅटलॉग्ड म्हणजे नोंद केलेले किंवा यादीत समाविष्ट केलेले. व्हॉटएव्हर WHATEVER व्हॉटएव्हर म्हणजे काहीही किंवा जे काही. अराउजेस AROUSES अराउजेस म्हणजे जागृत करणे किंवा उत्तेजित करणे. ॲडमायरिंग ADMIRING ॲडमायरिंग म्हणजे प्रशंसा करणे किंवा कौतुक करणे. टायपोग्राफी TYPOGRAPHY टायपोग्राफी म्हणजे मुद्रणशैली किंवा अक्षररचना. इल्स्ट्रेशन्स ILLUSTRATIONS इल्स्ट्रेशन्स म्हणजे चित्रे किंवा उदाहरणे. रॅरिटी RARITY रॅरिटी म्हणजे दुर्मिळता. कस्टम्स CUSTOMS कस्टम्स म्हणजे चालीरीती किंवा परंपरा. सिमॅन्टिसिस्ट SEMANTICIST सिमॅन्टिसिस्ट म्हणजे शब्दांच्या अर्थांचा अभ्यास करणारा तज्ज्ञ. सिमॅन्टिक्स SEMANTICS सिमॅन्टिक्स म्हणजे शब्दांचे अर्थ आणि वापराचा अभ्यास करणे. ऑर्थोपेडिक्स ORTHOPAEDICS ऑर्थोपेडिक्स म्हणजे हाडे व स्नायूंचा डॉक्टर किंवा वैद्य. पेडियाट्रिक्स PAEDIATRICS पेडियाट्रिक्स म्हणजे बालरोगशास्त्र. ऑब्स्टेट्रिक्स OBSTETRICS ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे प्रसूतीशास्त्र. अप्लाईज APPLIES अप्लाईज म्हणजे लागू होणे किंवा उपयोगात येणे. एक्साइटिंग EXCITING एक्साइटिंग म्हणजे उत्साहवर्धक किंवा रोमांचक. सोर्स SOURCE सोर्स म्हणजे उगम किंवा मूळ. डेट्रिमेंटल DETRIMENTAL डेट्रिमेंटल म्हणजे हानिकारक किंवा अपायकारक. डिस्ट्रक्टिव्ह DESTRUCTIVE डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विनाशकारी किंवा उद्ध्वस्त करणारा. विथड्रॉन WITHDRAWN विथड्रॉन म्हणजे एकाकी किंवा मागे घेणारा. सेल्फ सेंटर्ड SELF सेल्फ CENTRED सेंटर्ड सेल्फ सेंटर्ड म्हणजे स्वकेंद्री किंवा फक्त स्वतःपुरता विचार करणारा. अव्हॉइड्स AVOIDS अव्हॉइड्स म्हणजे टाळतो किंवा दूर राहतो. इंटरेस्ट INTERESTS इंटरेस्ट म्हणजे हित किंवा आवड. इन्व्हॉल्व्ड INVOLVED इन्व्हॉल्व्ड म्हणजे गुंतलेला किंवा सहभागी. धन्यवाद.